रोज सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी काय बनवायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडलेला असतो. पण अशा वेळेस अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 2 कांदे वापरून हा असा मस्त खरपूस असा तुम्ही कांद्याचा पराठा बनवू शकता. चवीला अगदी मस्त लागतो आणि बनवायला सुद्धा अतिशय साधा आणि सोपा आहे. चला मग लगेच याची रेसिपी पाहूयात. तर हे कांद्याचे पराठे बनवण्यासाठी इथे साधारण मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने उभे आणि पातळ असे चिरून घेतलेले आहेत. आता हे पराठे बनवण्यासाठी शक्यतो हा जो कांदा आहे ना, तो अगदी पातळ असा उभा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर हाताच्या मदतीने अगदी छान व्यवस्थित असं याला कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी एक लेयर असा याचा मोकळा होतो. कांदा असा चांगला मोकळा करून घेतला, की आपण जे याचं स्टफिंग तयार करणार आहोत ना, ते सुद्धा आपल्याला चपातीवर अगदी छान व्यवस्थित असं स्प्रेड करता येतं. आता यात काही आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत. तर अर्धा छोटा चमचा इथे मी धना जिरा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मी हळद घातलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं बाइंडिंगसाठी फक्त 2 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे. आता तुम्ही यामध्ये चाट मसाला वगैरे सुद्धा घालू शकता. तर आता बेसन पीठ घातल्यानंतर याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला. कांद्याला ऑलरेडी मॉइश्चर पण असतो. थोडासा कांदा हा ओलसर असतो. त्यामध्येच आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ना, हे याला व्यवस्थित असं कांद्याला लावून घ्यायचं आहे. तर हाताने याला चांगलं मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स केलं की अगदी छान बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स होतं ह्या पद्धतीने. अगदी बेसिक मसाले वापरून अगदी मस्त चविष्ट असा हा कांद्याचा पराठा बनवून तयार होतो आणि अतिशय साधा आणि सोपा आहे. तर हे बघा सर्व बेसन पीठ, मसाले अगदी कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपले जे स्टफिंग आहे ना, ते इथे तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता लगेच आपण पराठे तयार करायला घेऊया. तर गव्हाच्या पिठाचा एक चपातीचा इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे. गव्हाची जी कणिक असते आपण चपाती बनवण्यासाठी लावतो, तीच कणिक इथे मी घेतलेली आहे. छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ अशी पोळी लाटायची आहे, म्हणजे अगदी आपण जशी चपाती लाटतो ना, सेम त्याच पद्धतीने फक्त थोड्या छोट्या साईजमध्ये याला लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, एक छोटी चपाती इथे आपली लाटून झालेली आहे. अशा पद्धतीने हिला आपण साईडला ठेवून देऊया आणि पुन्हा अशाच पद्धतीने सेम त्याच साईजची अजून एक चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. आता फक्त ही कणिक भिजवताना आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, बाकी काहीही वापरलेलं नाही आहे, तेल वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने 2 चपात्या इथे आपण लाटून घेतलेल्या आहेत. आता ही दुसरी चपातीसुद्धा लाटून झालेली आहे. अशा पद्धतीने पातळ चपाती इथे मी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला हे स्टफिंग घालायचं आहे. तर साधारण 1 चमचा इथे मी हे स्टफिंग घेतलेलं आहे. जर तुम्हाला कांदा थोडा जास्त आवडत असेल तर स्टफिंगचं प्रमाण तुम्ही थोडंसं इथे वाढवू शकता. आता याला चांगलं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे सर्व साईडने. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपण जी दुसरी चपाती लाटून घेतलेली होती ती सुद्धा यावर अशा पद्धतीने अलगद आपल्याला ठेवायची आहे. साईडच्या कडा थोड्याशा इथे मी दाबून घेतलेल्या आहेत. हे बघा या पद्धतीने. आता ह्या चपातीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक पिझ्झा कटर घेतलेला आहे किंवा सुरीसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. त्यानंतर पहिली जी लेयर आहे तिला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करत जायचं आहे आणि तीच लेयर पुन्हा दुसऱ्या लेयरवर ठेवायची आहे आणि पुन्हा आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. म्हणजे अगदी लेयर टाईप असा हा कांद्याचा पराठा इथे बनवून तयार होतो. अगदी सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी झटपट, साधी, सोपी आणि कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व रोल एकत्र करून घेतलेले आहे. साईडच्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहे आणि हलकंसं हाताने याला प्रेस करून घेतलं. आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं सुकं आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि आता आपण याचा पराठा लाटून घेऊया. पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा अजिबात कांद्याचं जे मिश्रण आहे किंवा सारण आहे ते बाहेर येत नाही. छान व्यवस्थित असं आपण याला दाबून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही इथे वरून लावू शकता. आणि त्यानंतर आता थोडंसं इथे मी कलोंजी घेतलेली आहे, ती यावर घालणार आहोत आपण. यामुळे आपला पराठा आहे दिसायलासुद्धा छान दिसतो आणि चवीलासुद्धा अगदी मस्त लागतो. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हाताने त्याला थोडंसं सेट करून घेतलं आणि परत एकदा लाटून घेऊया. तर अशा पद्धतीने मस्त असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त जाडसर ठेवायचा नाही आहे. जेवढं शक्य होईल तेवढा पातळ लाटून घ्यायचा. अगदी चपातीसारखा होत नाही, थोडा जाडसरच असतो, पण खूप देखील जाड ठेवायचा नाही. तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असा हा पराठा सर्व साईडने एकसारखा असा इथे मी लाटून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही.
आता याला अगदी मस्त छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं सुरुवातीला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता पराठा म्हटलं की साजूक तूप आलंच. तर दोन्ही साईडने अगदी मस्त आलटून-पलटून छान खरपूस असा आपल्याला हा पराठा इथे भाजून घ्यायचा आहे. वरून पुन्हा थोडंसं इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. ते याला चांगलं व्यवस्थित लावून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचं प्रमाणसुद्धा कमी अधिक करू शकता. पण तूप घातलं की अजून छान खरपूस असा हा पराठा भाजला जातो. आणि आता हा थोडासा जाड असल्यामुळे शक्यतो लो टू मीडियम फ्लेमवरच याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हा आतमध्ये कच्चा वगैरे राहायला नको. तर अगदी छान लो टू मीडियम फ्लेमवर मस्त खरपूस असा भाजून घेतला की खायलासुद्धा अगदी छान मस्त खरपूस असा लागतो. तर हे बघा दोन्ही साईडने थोडं-थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त असा मी हा पराठा इथे भाजून घेतलेला आहे. आता पराठा इथे आपला तयार झालेला आहे. लगेच आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त असे झटपट आपले तयार होणारे हे कांद्याचे पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत. आपण जेवढं सारण तयार केलं होतं त्यामध्ये एवढे 2 पराठे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. चटणीसोबत किंवा रायत्यासोबत तुम्ही हे कांद्याचे पराठे खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात आणि रोज-रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडलेला असतो. तर अशा वेळेस तुम्ही हा कांद्याचा पराठा नक्कीच बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.